जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध। दशक 14वा अखंड ध्यानाम। समास 10वा मायानिरूपण नाम। श्रीराम समर्थ। माया दिसे परी नासे, वस्तू न दिसे परी न नासे, माया सत्य वाटे परी मिथ्या असे। निरंतर श्रीसमर्थ सांगतात की माया दिसते पण ती नाश पावते, परब्रह्म वस्तू दिसत नाही पण ती नाशही पावत नाही। माया सत्य वाटते खरी पण ती निरंतर मिथ्याच असते। करंटा पडोनी उताना, करी नाना परी कल्पना, परी ते कान्हिंज घडेना, तैसी माया। एखादा भाग्यहीन माणूस काहीच उद्योग न करता उताना होऊन राहून नाना मनोराज्ये करीत असतो, तशीच माया जाणावी। द्रव्यदारेचे स्वप्न वैभव, नाना विळासे हावभाव, क्षणिक वाटे परिभाव, तैसी माया। स्वप्नांत द्रव्य आणि स्त्री यांचे कितीही वैभव आणि हावभाव, नाना विलास आदी दिसतात आणि क्षणभर म्हणजे स्वप्न असेपर्यंत ते खरेही वाटतात, पण ते वास्तविक मिथ्या असतात, तशीच माया जाणावी। गगनी गंधर्व नगर्य, दिसताती नाना प्रकार्य, नाना रूपे नाना विकार्य, तैसी माया। आकाशात नाना प्रकारची, नाना रूपे, नाना विकारांनी युक्त अशी गंधर्वनगरे दिसतात, पण तो आभास असतो आणि क्षणभंगूर असतो, तशीच माया जाणावी। लक्ष्मी राये विनोदाची, बोलता वाटे साची, मिथ्या प्रचित तेथीची, तैसी माया। बहुरूप्याची लक्ष्मी जेव्हा तो बोलत असतो तेव्हा खरी वाटते, पण त्याची ती लक्ष्मी म्हणजेच वैभव जसे मिथ्या असते, तशीच माया मिथ्या जाणावी। दसयाचे सुवर्णाचे लाटे, लोक म्हणती परी ते काटे, परी सर्वत्र राहाटे, तैसी माया। दसऱ्याचे सोने त्यावेळी लोक जरी मान्य करतात तरी वास्तविक ते काटे असतात, पण तरी खरे मानून लोकव्यवहार चालतो, तशी माया होय। मेल्याचा मोहछाव करण्य, सतीचे वैभव वाढविण्य, मसणिया जाऊनी रुदन करण्य, तैसी माया। मेलेल्या माणसानिमित्त महोत्सव करणे, सतीचे वैभव वाढविणे आणि स्मशानात जाऊन रडणे, त्याप्रमाणे माया जाणावी। राखेसी म्हणती लक्ष्मी, दुसरी भरदोरी लक्ष्मी, तिसरी नामात लक्ष्मी, तैसी माया। ठेवलेल्या स्त्रीला लक्ष्मी म्हणतात, तसेच भारदोरीला म्हणजे गर्भपात थांबविणारी मंत्रित दोरी ही दुसरी लक्ष्मी म्हणतात, तिसरी कुणी स्त्री नावाची लक्ष्मी असते, तशी माया होय। मूळ्य बाळविधवा नारी, तिचे नानू जन्मसावित्री, कुबेर हिंडे घरोघरी, तैसी माया। मुळात जी स्त्री बालविधवा आहे पण तिचे नाव मात्र जन्मसावित्री असावे आणि ज्याचे नाव कुबेर आहे पण त्याने दारोदारी भिक्षा मागत हिंडावे, तशी माया जाणावी। दशावतारांतील कृष्णा, उपजय जीर्ण वस्त्रांची तृष्णा, नदी नामेय पियुषणा, तैसी माया। दशावतारी नाटकात कृष्णाचे काम करणारा नाटकात द्रौपदीला वस्त्रे पुरवितो आणि खेळ संपल्यावर कुणी आपल्याला जुनेपाने वस्त्र तरी द्यावे अशी आशा करीत असतो, किंवा थोडेसे पाणी असणाऱ्या नदीचे नाव मात्र पियुषणा म्हणजे अमृताची नदी असावे, तशी माया असते। बहुरूपांतील रामदेवराव, ग्रामस्थांपुढे दाखवी हावभाव, का महाराज म्हणूनी लाघव, तैसी माया। बहुरूप्याच्या खेळात एखादा रामदेवराव म्हणजे श्रीमंत राजाचे सोंग आणून लोकांपुढे त्याप्रमाणे हावभाव करतो, पण नंतर लोकांकडे महाराज म्हणून पैसा मागतो, त्याच्यासारखीच माया आहे। देव्हारा असे अन्नपूर्णा, आणि गृह्य अन्नची मिळेना, नामेय सरस्वती सिकेना, शुभावळू। देव्हाऱ्यात अन्नपूर्णा आहे आणि घरात खायला अन्न मिळत नाही। एखाद्या स्त्रीचे नाव सरस्वती आहे पण ती शिकत नाही आणि गोक्या थापते। सुण्यास व्याघ्र नाम ठेविल्य, पुत्रास इंद्रनामेया पाचारिल्य, कुरूप परी आळविल्य, सुंदरा ऐसेय। कुत्र्याला वाघ्या नाव ठेवावे, पुत्राला इंद्र नाव ठेवावे आणि कुरूप स्त्रीला सुंदरा म्हणून आळवावे। मूर्ख नामेय सकळकळा, राशभी नामेय कोकिळा, नातरी डोळसेचा डोळा, फुटला जैसा। एखाद्या मूर्खाला सकल कलाविद्यासंपन्न म्हणावे, एखादीचा आवाज गाढवीसारखा असता तिला कोकिळा म्हणावे, डोळा फुटलेल्या माणसाला डोळस म्हणावे। मातांगीचे नाम तुळसी, चर्मिकीचे नाम कासी, बोलती अतिशुद्रिणीसी, भागीरथी ऐसेय। मांगिणीचे नाव तुळशी असावे, चांभारणीचे नाव काशी असावे आणि अतिशुद्र स्त्रीला भागीरथी म्हणावे। सावली आणि अंधकार, एक होता तेथीचा विचार, उगाची दिसे भासमात्र, तैसी माया। सावली आणि अंधार एक झाल्यावर जशी स्थिती होते आणि अंधुक प्रकाशामुळे उगाच भास मात्र होतात, तशी माया असते। श्रवण बोटेय संधी करतळ, रविरश्मेय दिसती इंगळ, रम्य आरक्त कल्लोळ, तैसी माया। आपले कान, बोटे, सांधे आणि तळहात हे सूर्यप्रकाशात इंगळासारखे म्हणजे लाल लाल अति रम्य दिसतात, तशी माया भासमय जाणावी। भगवेय वस्त्र देखता मनाला, वाटे अग्नची लागला, विवंचिता प्रत्यय आला, तैसी माया। भगवे वस्त्र पाहिल्यावर मनाला आग लागल्यासारखे वाटते, पण विचार केल्यावर प्रत्यय येतो, तशी माया आहे। जळीय चरण करांगुळ्य, आखूड लांबेय जिरकोळ्य, विपरीत काणेय दिसती जळ्य, तैसी माया।
पाण्यात हातपाय ठेवले की बोटे आखूड लांब बारीक दिसतात. पाण्यामुळे ती विपरीत वाकडी तिकडी दिसतात तशी माया जाणावी. भुवंडिनेय पृथ्वी कलथली कामिणीनेय पिवळी जाली सन्यपातस्था अनुभवली तैसी माया. भुवळ येणाऱ्या माणसाला पृथ्वी कलंडलेली दिसते, काविळीने ती पिवळी दिसते. सन्यपात झालेल्या माणसाला ती वेगळीच अनुभवास येते तशी माया जाणावी. कोणी एक पदार्थ विकार उगाची दिसे भासमात्र अनन्याचा अन्य प्रकार तैसी माया. एखादा पदार्थ विकारामुळे उगीचच वेगळाच भासतो, असते एक आणि दिसते मात्र भलतेच, तशी माया जाणावी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मायानिरूपणनाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.